अर्थात हा महत्त्वाचा दिवस का होता तर गेल्या अनेक दशकांपासून म्हणजे 4 दशकांपासून आरक्षणासाठी म्हणून मराठा समाज आग्रही होता आणि हा आग्रह गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड वाढत चालला. आपल्याला माहिती आहे की 2014ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेमध्ये मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला 5% हे विधेयक मांडलं होतं. 14 पासून सुरू असलेली ही लढाई दरम्यानच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण गेले, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आले. त्यांनी खरं तर हायकोर्टामध्ये टिकेल म्हणजे त्यांनी जे आरक्षण दिलं तो मसुदा जो दिला तो हायकोर्टात टिकला, पण सुप्रीम कोर्टामध्ये 2021ला म्हणजे 2018ला टिकला, पण 2021ला सुप्रीम कोर्टामध्ये तो उडाला. तोपर्यंत सरकारही बदललं होतं. पण नेमका का उडाला तर राज्य सरकारला आरक्षण देण्याचे अधिकारच नाहीये अशा प्रकारचं पूर्ण समोर आलं. 102 व्या घटना दुरुस्तीने जर का बघितलं तर राज्य सरकारला अधिकार नाही, पण याच्यामध्येच नंतर बदल झाला आणि 105वी घटना दुरुस्ती झाली आणि राज्य सरकारला सुद्धा अधिकार मिळाले. पण अर्थातच त्यावेळेस ही मर्यादा घालण्यात आली 50%ची. अपवादात्मक परिस्थिती, असाधारण परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा या शब्दांचा त्या निकालामध्ये उल्लेख झाला. ठीक आहे, आता हा खल वारंवार होत गेला. कायद्याची कसोटी, कायद्याची लढाई ही सातत्याने होत होती, पण दरम्यानच्या काळामध्ये परत सरकार बदललं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आले. छत्रपती शिवरायांच्या पायाला स्पर्श करून मी शपथ घेतो की मराठा समाजाला मी आरक्षण दिलं. आज त्यांनी विधानसभेमध्ये हे ज्यावेळेस एकमतानं मंजूर झालं त्यावेळेस मी दिलेला शब्द पाळला हे वक्तव्य केलं. पण खरं तर ज्या कारणाने हे सगळं सुरू झालंय, आंदोलन अधिक आग्रही झालं, त्या मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये मात्र सरकारनं दिलं हे आरक्षण फसवं आहे, सगळे सोयरे या शब्दाची पायमल्ली केली आहे. जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं मिळत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षण या बाबतीत आग्रही राहणार आणि आंदोलन अधिक तीव्र करणार असा इशारा दिला. चक्क हाताला लावलेली सलाईनसुद्धा त्यांनी काढून टाकली. विषय संपला 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 असं वाटत असतानाच तो विषय परत सुरू होतोय. पण या सगळ्या विषयामध्ये एक व्यक्ती अशी होती की ज्या व्यक्तीनं कायद्याच्या कसोटीवर कायद्याची लढाई ही अत्यंत ताकदीनं उच्च न्यायालयामध्ये खेळायला सुरुवात केली. आणि आज जे काही विधानसभेमध्ये झालं, जे आज विधान परिषदेमध्ये झालं, जे आज अंतरवाली सराटीमध्ये होतंय, या सगळ्या विषयांची अंतिम लढाई ही पुन्हा उच्च न्यायालयात जाणार असाच दावा त्या व्यक्तीने केला. कोण आहे ती व्यक्ती? विरोधासाठी म्हणून विरोध करते का कायद्याच्या आधारावर विरोध करते? संविधान नेमकं काय म्हणतंय? आणखीन आज त्यांना काय म्हणायचंय? ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्याबरोबर आहेत. गुणरत्न सदावर्ते, खरं तर या सगळ्या विषयामध्ये आरक्षण या मुद्द्यावरून जेव्हा कधी तिढा तयार होतो, जेव्हा कधी विषय जन्माला येतो, तेव्हा तुमचं नाव सुद्धा याला जोडलंच जातं. आज जो काही निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय किंवा विधान परिषद एकमतानं झालाय, विधानसभेत एकमतानं झालाय, त्याचं तुम्ही स्वागत करताय का काय तुमची प्रतिक्रिया? त्या निर्णयाची मी निंदा करतो, त्या निर्णयाचा मी निषेध करतो. आणि ज्या सन्माननीय 100% आमदारांनी बाकडे वाजवलेत आणि आनंद सांगितला सभागृहामध्ये, त्यांचा देखील मी धिक्कार करतो. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. अर्थात हा महत्त्वाचा दिवस का होता तर गेल्या अनेक दशकांपासून म्हणजे 4 दशकांपासून आरक्षणासाठी म्हणून मराठा समाज आग्रही होता आणि हा आग्रह गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड वाढत चालला. आपल्याला माहिती आहे की 2014ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेमध्ये मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला 5% हे विधेयक मांडलं होतं. 14 पासून सुरू असलेली ही लढाई दरम्यानच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण गेले, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आले. त्यांनी खरं तर हायकोर्टामध्ये टिकेल म्हणजे त्यांनी जे आरक्षण दिलं तो मसुदा जो दिला तो हायकोर्टात टिकला, पण सुप्रीम कोर्टामध्ये 2021ला म्हणजे 2018ला टिकला, पण 2021ला सुप्रीम कोर्टामध्ये तो उडाला. तोपर्यंत सरकारही बदललं होतं. पण नेमका का उडाला तर राज्य सरकारला आरक्षण देण्याचे अधिकारच नाहीये अशा प्रकारचं पूर्ण समोर आलं. 102 व्या घटना दुरुस्तीने जर का बघितलं तर राज्य सरकारला अधिकार नाही, पण याच्यामध्येच नंतर बदल झाला आणि 105वी घटना दुरुस्ती झाली आणि राज्य सरकारला सुद्धा अधिकार मिळाले. पण अर्थातच त्यावेळेस ही मर्यादा घालण्यात आली 50%ची. अपवादात्मक परिस्थिती, असाधारण परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा या शब्दांचा त्या निकालामध्ये उल्लेख झाला. ठीक आहे, आता हा खल वारंवार होत गेला. कायद्याची कसोटी, कायद्याची लढाई ही सातत्याने होत होती, पण दरम्यानच्या काळामध्ये परत सरकार बदललं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आले. छत्रपती शिवरायांच्या पायाला स्पर्श करून मी शपथ घेतो की मराठा समाजाला मी आरक्षण दिलं. आज
त्यांनी विधानसभेमध्ये हे ज्यावेळेस एकमतानं मंजूर झालं त्यावेळेस मी दिलेला शब्द पाळला हे वक्तव्य केलं. पण खरं तर ज्या कारणाने हे सगळं सुरू झालंय, आंदोलन अधिक आग्रही झालं, त्या मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये मात्र सरकारनं दिलं हे आरक्षण फसवं आहे, सगळे सोयरे या शब्दाची पायमल्ली केली आहे. जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं मिळत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षण या बाबतीत आग्रही राहणार आणि आंदोलन अधिक तीव्र करणार असा इशारा दिला. चक्क हाताला लावलेली सलाईनसुद्धा त्यांनी काढून टाकली. विषय संपला 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 असं वाटत असतानाच तो विषय परत सुरू होतोय. पण या सगळ्या विषयामध्ये एक व्यक्ती अशी होती की ज्या व्यक्तीनं कायद्याच्या कसोटीवर कायद्याची लढाई ही अत्यंत ताकदीनं उच्च न्यायालयामध्ये खेळायला सुरुवात केली. आणि आज जे काही विधानसभेमध्ये झालं, जे आज विधान परिषदेमध्ये झालं, जे आज अंतरवाली सराटीमध्ये होतंय, या सगळ्या विषयांची अंतिम लढाई ही पुन्हा उच्च न्यायालयात जाणार असाच दावा त्या व्यक्तीनं केला. कोण आहे ती व्यक्ती? विरोधासाठी म्हणून विरोध करते का कायद्याच्या आधारावर विरोध करते? संविधान नेमकं काय म्हणतंय? आणखीन आज त्यांना काय म्हणायचंय? ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्याबरोबर आहेत. गुणरत्न सदावर्ते, खरं तर या सगळ्या विषयामध्ये आरक्षण या मुद्द्यावरनं जेव्हा कधी तिढा तयार होतो, जेव्हा कधी विषय जन्माला येतो, तेव्हा तुमचं नाव सुद्धा याला जोडलंच जातं. आज जो काही निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय किंवा विधान परिषद एकमतानं झालाय, विधानसभेत एकमतानं झालाय, त्याचं तुम्ही स्वागत करताय का काय तुमची प्रतिक्रिया? त्या निर्णयाची मी निंदा करतो, त्या निर्णयाचा मी निषेध करतो. आणि ज्या सन्माननीय 100% आमदारांनी बाकडे वाजवलेत आणि आनंद सांगितला सभागृहामध्ये, त्यांचा देखील मी धिक्कार करतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजेत होतं बाकडे वाजवताना की खुल्या गुणवंतांसाठी आज फक्त आणि फक्त 38% जागा शिल्लक राहतात. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे खुल्या गुणवंतांवर जर आपण ओरिझेंटल रिझर्वेशनचा विचार केला तर खुल्या गुणवंतांना केवळ 12%च जागा दिसतील. आणि हे पाहता मला असं वाटतंय की खुल्या गुणवंतांसाठी मग ते आम्ही ब्राह्मणांपासून क्षत्रिय असतील, वैश्य असतील, सिंधी असतील, जे घटक जे खुल्या गुणवत्तेत येतात, जे आरक्षण घेत नाहीत आणि जे गुणवंत असतात तेही त्या घटकात येत असतात. त्या मान्य आहे, ही झाली आकडेवारी. पण राज्य मागासवर्ग आयोगाची यासाठी निर्मिती झाली होती, नियुक्ती झाली होती. शुक्र समितीनं अहवाल सुद्धा दिला. सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला आहे मराठा समाज, कुणबी समाज, असा त्यांनी अहवालही दिला. मग ज्यावेळेस जर का असा अहवाल येतो, मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला आहे, तर त्यांना सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा अधिकार नाही का? काय सांगाल? मला म्हणजे आपल्या माध्यमातून हे स्पष्ट करायचं आहे की तो सामाजिक मागास कोणी ठरवलं, ते ठरवणारे कोण होते, तर ते निवृत्त न्यायमूर्ती शुक्रे होते. आता निवृत्त न्यायमूर्ती शुक्रे यांचा रोल काय आहे, तर त्या पदावर कोण जावा असा अपेक्षित आहे तुम्हाला, तर त्या पदावर जाणं अपेक्षित जे आहे ते निवृत्त न्यायमूर्ती असलेली, निक्षून न्यायदानात म्हणजे चर्चेत म्हणजे न्याय विषयावरच आपली म्हणजे जे त्या धारणा असते तशी व्यक्ती जावी असं अपेक्षित आहे. म्हणजे त्यांनी जो सादर केलाय तो अहवाल न्यायिक अहवाल नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? पुढे जाऊन म्हणायचं मला, निवृत्तीनंतर श्रीमान निवृत्त न्यायमूर्ती शुक्रे यांचं आणखीन एक अंग पाहिलं महाराष्ट्राने, डोळ्यांनी पाहिलं, तुम्ही दाखवलं, आम्ही पाहिलं. ते म्हणजे जरंगे नावाचा जो काँग्रेसी माजी कार्यकर्ता होता, त्या कार्यकर्त्याच्या दाढीला जाऊन कशा प्रकारे ते म्हणजे प्लीज करत होते आणि कशा प्रकारे ते मराठा आंदोलनाचा भाग बनले होते. आणि त्यामुळं त्याच व्यक्तीला आपण म्हणजे पदावर बसवणं, मागास आयोगाचा अध्यक्ष करणं, आणि एक प्रिपेड कार्ड असते ना ज्याच्यामध्ये आपण टॉक टाईम देतो, तशा प्रकारे हे असं करून घेऊ आपण, असं आपण म्हणजे ठरवून घेऊ, हे असंच म्हणायला सांगा, असं सोशल मीडियावर झालं. आणि त्या रिपोर्टला मी एका कार्यकर्त्याने दिलेला रिपोर्ट समजतो, त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्युएशन कसं करायचं मला सांगा ना. हो, पण मनोज जरांगे पाटील यांनी या सगळ्या विषयात आंदोलन केलं, ज्यामुळे हे इथपर्यंत पोहोचलाय हा लढा असं मानलं जातं. एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या आंदोलनाची दखल वारंवार घेऊन आश्वासन दिले होते. मग मनोज जरांगे पाटील सुद्धा आज समाधानी नाहीये. त्यांनी सुद्धा आपलं आंदोलन जे आहे
ते उपोषण पुन्हा सुरू करण्याचा इशारा दिलाय, सलाईनही काढून टाकली आहे. हे एक वैचारिक कुभांड आहे, हे एक पॉलिटिकल गेम आहे. लक्षात घ्या, एका बाजूनं तुम्ही 10% आज आरक्षण दिलं म्हणून सांगितलं, 16% दिलं होतं, ते आम्ही कसं 13वर आणलं, 13च्या नंतर 12वर आलं, ते शिक्षणातलं आपल्या नोकऱ्यांमधलं. त्याच्यानंतर आम्ही ते म्हणजे आरक्षण देता येत नाही, रद्द करून घेतलं, संपवलं माननीय सर्वोच्च न्यायालयातून. आणि त्यानंतर पुन्हा एरे माझ्या मागच्या राजकीय मतांसाठी ते सगळं सुरू झालं. हे कुभांड या अर्थानं म्हणत आहे मी, की कुणबीकरण हे मराठा कुणबी असू शकत नाही, हे माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं. हे सगळ्यांना माहिती आहे. थोरातच्या निवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा निकाल आहे, त्याला कुठेही चॅलेंज झालं नाही, सेट असाईड झालं नाही. त्याच्यानंतर ज्या आधारावर कुणबी मराठा 2004चा शासन निर्णय आला, तो निर्णय आला खत्री कमिशनच्या आधारावर. ते खत्री कमिशनसुद्धा काय झालं, माननीय सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या निवाड्यामध्ये त्या आयोगाच्या म्हणजे रिपोर्टला काय सांगितलं, कसं रिजेक्शन मान्य केलं. त्याचबरोबर त्याच निवाड्यामध्ये जो समाज सत्तेमध्ये असतो, त्या सत्तेमधल्या समाजाला सामाजिक मागास म्हणता येईल का, असा सुद्धा जे निरीक्षणं नोंदवले, ह्या सगळ्याचा अभ्यास होणं आवश्यक होतं. नक्कीच मुद्दा तुम्ही महत्वाचा मांडलाय की याचा अभ्यास होणं याचं आवश्यक होतं. मग याचा अभ्यास होण्यापासून कोणी कोणाला रोखलं? राजकीय कुभांड सांगतो. ओबीसी मधून राजकीय आरक्षण घ्यायचं, ओबीसी म्हणून कुणबी मराठा म्हणून त्याही म्हणजे जे जाहिरातीतली पदं असतात लोकसेवा आयोगाच्या असतील किंवा विविध संस्था, तेही घ्यायचे. जर ओबीसीना जर जाहिरात झालेली नसेल, मराठा म्हणून झाली, तर लगेच जाऊन ते प्रमाणपत्र घ्यायचं, त्याही जागा घ्यायच्या. त्याच्यानंतर EWSमध्ये असेल तर हे दोन्ही नको, EWSमध्ये जाऊ तेही मागायचं. हे अशा प्रकारचा खोखोचा खेळ सुकरेंनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं. का सुकरेंनी निरीक्षण नोंदवलं नाही की कुणबी मराठा कुणबी करता येणार नाही? का ती लोकसंख्या लक्षात घेण्यात आली नाही? का 2008च्या नंतरच तपासलं? का क्रॉस व्हेरिफिकेशन करून घेतलं नाही? का राईट टू डिसेंट ऐकला नाही? का रिड्रेसल ऑफ ग्रीव्हन्स केलं नाही? आमची तक्रार होती, सुकरेंच्या नियुक्तीपासून तक्रार आहे, सर्वेक्षणावर तक्रार आहे, बोगस सर्वेक्षण होत आहे, लहान लेकरांना शाळेतल्या मुलांच्या हातून सर्वेक्षण होत आहे. आपण डोळ्यांनी पाहिलं भंडाऱ्यामध्ये, आपण हे सुद्धा पाहिलं, स्वच्छता कर्मचाऱ्यामार्फत सर्वेक्षण केल्याचं दाखवण्यात आलं. ह्या एकूण बाबी लक्षात घेता, गोळाबेरीज लक्षात घेता, हे एका प्रकारे राजकीय पदं आणि हे मताच्या पॉलिटिक्ससाठी गोळाबेरीज मतं. शरद पवारांनी त्यांचा प्रयत्न करून पाहिला ऑफ सीझन पॉलिटिक्स म्हणून, जरंगेला म्हणजे ते आता राजेश टोपे असतील किंवा कोणी असतील, रसद असेल किंवा हे असेल, किंवा उद्धव ठाकरे, मान त्यांची तिथं जाईपर्यंत दुखली नाही असे म्हणजे उद्धव ठाकरे होऊन गेले. त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सन्माननीय, त्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजेत होतं की साहेब हे तत्व आहे, त्या तत्वाच्या बाहेर जाता येणार नाही. एकूण सांगायचं तात्पर्य तोच मुद्दा आहे की तुम्ही एकीकडे शुक्र समिती अहवालावर चांगलंच तोंडसुख घेताय, पण तुम्ही सुमंत भांगे या अधिकाऱ्याच्या नावानं सुद्धा प्रचंड खडे फोडताय. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे फसवणूक केली मुख्यमंत्र्यांची असं तुम्ही वारंवार बोलून दाखवतायत, कसं काय? माझा व्यक्तिगत विरोध कुणालाच नाही आहे, तुम्हाला सांगतो. माझं कायम असं म्हणणं आहे की प्रत्येकानं संविधानिक तत्वासोबत जगलं पाहिजे त्या पदावर असताना. सुमंत भांगेंना मी आजपासून ओळखत नाही, नांदेड महानगरपालिकेला होते तेव्हापासून ओळखतो आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मी कायम बोलत असतो, परंतु मी माझा डिसेंट सोडत नसतो. काय अपेक्षित आहे संविधानामध्ये? जर समजा सरकार एखादी पॉलिसी सांगत आहे की हे तुम्ही करा आणि तिथं आपल्याला दिसत आहे की हे अल्ट्रा व्हायरस आहे, हे चुकीचं आहे, हे तत्वाला धरून नाही, तर राईट टू डिसेंट म्हणून तर वेगवेगळे हे का केले म्हणजे जे तत्व आहेत, तुमचं पत्रकारिता, ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेशन, असे 4 का आपण त्याच्यामध्ये वर्ग केले? त्याचं कारण हे आहे की एकमेकाला स्पष्टपणे सल्ला मिळावा. हे झालेलं नाही आहे. हे झालेलं नसल्यामुळं टंके की चोट पे मला सांगायचं आहे, ममत्वातून राजकीय हवसापोटी, हवस आज मी शब्द सांगतो, राजकीय हवसापोटी शरद पवारांच्या ऑफ सीझन पॉलिटिक्स असेल किंवा मताची गोळाबेरीज असेल, सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित होऊन केलं. आता बघा ते तोंडसुख घेत आहेत माझ्यावर, बाळासाहेब थोरात. त्यांनी काँग्रेसच्या चड्डीचा नाडा सांभाळावा, ते नाडा सुटून गेलेला आहे. ते नाडा जर माझ्या हातात आला तर चड्डीच राहणार नाही. राजकीय उत्तर त्यांना मी आपल्या माध्यमातून तेही देऊन टाकतो.
काय करायचं तुमचं हा अनेकांना खरं तर प्रश्न पडत असेल. म्हणजे असं एक प्रकरण नाही की या प्रकरणामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी कोणाच्या नावाने शेलकी टीका केली नाही, खडे फोडले नाही, अनेक वेळा मुद्द्यांवर उहापोह केला नाही. आता थेट बाळासाहेब थोरात यांच्या चड्डीच्या नाड्यापर्यंत गुणरत्न सदावर्ते पोहोचलेत. काय चाललंय कुठे हे महाराष्ट्रात? म्हणजे की अशा प्रकारचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप थेट चड्डीचा नाडा गुणरत्नाची, म्हणजे काहीतरी काय. बाळासाहेबांच्या आपलं म्हणजे बाळासाहेब थोरांताच्या चड्डीचा नाडा म्हणलं नाही, काँग्रेसच्या चड्डीचा नाडा म्हणलं. सुटला आहे की नाही? त्यांनी ते सांभाळावं. माझ्या हातात आला नाडा तर कसं होईल? आणि मी एक सांगतो, मी कोणावर व्यक्तिगत टीका करत नाही हो. मी तुम्हाला सांगतो, आय हॅव अ ग्रेट रिगार्ड अबाउट एव्हरीबडी ह्युमन बिंग म्हणून. आणि बाळासाहेब थोरातांना मी त्या म्हणजे त्या तत्वातलं सुद्धा चुकीच्या म्हणजे मानत तुमच्या प्रत्येक व्यक्तीबद्दल हाय रिगार्ड्स आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल तुमच्या सुद्धा हाय रिगार्ड्स आहेत का? नाही. मनोज हा विखे पाटील नाही, मनोज हा पतंगराव कदम नाही, मनोज हा कमल किशोर कदम नाही, मनोज हा डी वाय पाटील नाही. मनोज हा सामान्य काँग्रेसी माजी कार्यकर्ता आहे आणि तेवढीच ओळख त्याच्यासाठी पुरेशी आहे. मला त्याच्या बाबतीत रिगार्ड ठेवण्याचे कारण नाही, कारण त्याचा आणि माझा दूरदराज तर संबंधच नाही. त्याच्यामुळं तो एक त्याचं करत राहतो आणि राजकीय पोरांनी तसं करत राहावं, त्या मताशी माझं दुमत नाही. हो, पण मनोज जरांगे पाटील म्हणतात ना की मी जे काही करतो ते राजकीय करत नाही, मी समाजासाठी करतो आहे आणि माझ्या रक्तातला शेवटचा थेंब सुद्धा हा समाजासाठीच असेल. आंदोलन, उपोषण किंवा त्यांनी आजपासून पुन्हा एकदा सलाईन काढली आहे. मग असं कसं आपण म्हणू शकतो? समाजासाठी आपलं आयुष्य वेचणारी व्यक्ती म्हणून मनोज जरांगे पाटील आज मराठा समाज त्यांना ओळखतं. अहो, उपवासाचं काय? उपवासाचं स्टंट करायचं नसतं. 17 दिवस जेलमध्ये होतो, जाऊन जेल रेकॉर्ड बघा. एक अन्नाचा कण खाल्लेला नव्हता आणि शोबाजी केलेली नव्हती. जेलमधून सुटका होऊन आल्याच्या नंतर सन्माननीय उच्च न्यायालयाने बाहेर सोडल्याच्या नंतर सांगितलं, मध्ये होतो तेव्हा कधीही सांगितलं नाही, कोणत्याही बेल ॲप्लिकेशनच्या वेळेस. अहो, वर्षावास करून पाहावा, संतांच्या सान्निध्यात राहून पाहावं, वनवासात विपश्यना करून पाहावी, ते सगळं करून पाहिलेलं आहे. एक एक महिना आम्ही उपवास करतो, पण आम्ही सांगत नाही वर्षावासामध्ये. ही तत्त्व आहेत, तत्त्वासोबत जगायचं असतंय. स्टंटबाजी त्या गोष्टीचं भांडवल करून जगायचं नसतंय. ओव्हरऑल काय सांगाल? ठीक आहे, आपण तत्व म्हणू की या सगळ्या विषयातलं म्हणू. मग मराठा समाजाला आज जे विधिमंडळात झालंय, आज जे विधानसभेत झालंय, ही मराठा समाजाची फसवणूक आहे असं तुम्हाला वाटतंय का मराठा समाजाला मिळालेला दिलासा तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतंय की राजकीय मतांची गोळाबेरीज ह्याच्यासाठीचा विरोधकांनी उभा केलेला जरंगे आणि स्वतःच्या मताच्या संरक्षणार्थ सत्ताधाऱ्यांनी केलेली त्यांची कामगिरी, आणि मला दोन्हीला सुद्धा समान तत्त्वच द्यायचे आहेत. कारण मराठा भाऊ सगळ्यांना माहिती आहे की ते त्या तत्त्वासोबत सामाजिक. मला एक एक उदाहरण द्या, तुम्ही पत्रकार आहेत, 2008च्या नंतर सामाजिक मागास आहेत का? मला सांगा तुम्ही. मला सांगा की शेतकरी आत्महत्या हे सामाजिक मागासलेपणाचं लक्षण असू शकते का हो? तुम्ही बघा ना, तुम्ही कमीत कमी एक दुसऱ्या माध्यमाचं नाव घ्यायचं नसतं, द हिंदूचा रिपोर्ट वाचा, जे की शेतकरी आत्महत्यांचा विषय होता. म्हणजे अशोक चव्हाणांना 2 प्रकरणामध्ये खूप म्हणजे भोगावं लागलं. एक भोगावं लागलं ते आदर्श, आणि दुसरं भोगावं लागलं होतं तो तो रिपोर्ट. त्यांच्याच मतदारसंघातला भोकरचा विषय होता तो. लक्षात ठेवा की सामाजिक मागासलेपण हे आत्महत्यांसोबत जोडलं जाते का? ते काय जोडलं जाते? ती आत्महत्या अशी होती का गौतम वाघमारेंसारखी, जे शहीद झाले गौतम वाघमारे, तशा प्रकारची ती आत्महत्या नाही आहेत. ते आर्थिक आर्थिक विवंचनेतून. एक गोष्ट निश्चित आहे की तुमच्याशी बोलताना अनेक मुद्दे तुम्ही मांडतात, अनेकांच्या नावाने खडे फोडतात, शेलकी टीकाही करतात, पण कायदा आणि संविधान हा मुद्दा काही सोडत नाही. आता तुम्ही तुमचं मत तर अनेक स्पष्ट व्यक्त केलंय. आता हे सगळे मुद्दे, ही लढाई तुम्ही हायकोर्टात लढणार आहात, म्हणजे या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार आहात? बघा, लक्षात ठेवा की खुल्या गुणवंतांसाठी, या देशाच्या गुणवत्तेच्या रक्षणासाठी गाय मायचं जेवढं रक्षण आवश्यक आहे, तेवढंच रक्षण खुल्या गुणवंतांचं आवश्यक आहे. तुम्हाला जर अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊसमध्ये जर आपली छाप उमटवायची असेल, स्पेस सायन्समध्ये, मी म्हणत नाही आहे, सुप्रीम कोर्टची जजमेंट म्हणते आहे, एक जजमेंट असं म्हणते आहे की स्पेस सायन्समध्ये का रिझर्वेशन द्यायचं नाही आहे, तर त्या जजमेंट्समध्ये हे 7 समुद्रापलीकड व्हाईट हाऊसपासून ते स्पेस सायन्सपर्यंत छाप उमटण्यासाठीच्या ह्या जागा आहेत. ह्या जागांचं संरक्षण करणे, खुल्या गुणवंतांचं संरक्षण करणे. आम्ही सिरियावाले नाही आहेत हो.
आम्ही हिंदुस्थानी आहोत, आम्ही प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराचे आहोत. त्याच्यामुळे आमच्या मताला सुद्धा, आमच्या शब्दाला, आमच्या हक्काला सुद्धा कुठेतरी संरक्षण भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांनी दिलेलं आहे. त्यांनी मेजॉरिटी आणि रिझर्वेशन होऊ नये म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही पंडित नथुरामजी गोडसेंच्या विचारांचे आहोत, आम्ही सावरकरांच्या विचाराचे आहोत, आम्ही फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचे आहोत. संरक्षण, तुम्ही म्हणाल की फुले कसे आले, तर तुम्हाला सांगतो सावित्री आईचं जे कार्य आहे ते महिलांच्या संरक्षणाचं आहे. तुम्ही एक गोष्ट विसरतायत या सगळ्यांची नावं घेताना की 1883 साली सगळ्यात पहिल्यांदा राजा राममोहन राय यांनी समतेचा आणखीन महिला सुरक्षतेचा कायदा तयार केला होता. त्यांचं नाव तुम्ही का विसरताय? नाही, तुम्ही घेतलं ना, ते ऐकून आनंद वाटला, त्याच्यात काय गैर आहे? तुमच्याकडून ऐकायला पाहिजे, ते आनंद घ्यायला पाहिजे. पण मुद्दा हाही राहिला ना की तुम्ही हायकोर्टात दाद मागणार आहात. माननीय उच्च न्यायालयामध्ये तर जाईलच, ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोहा करील. त्याचबरोबर जयश्री पाटील ज्या मागे याचिकाकर्त्या होत्या त्यांनीसुद्धा कंबर कसलेली आहे, त्यांनीसुद्धा सगळे रेफरन्सेस रेडी ठेवलेले आहेत. आणि तुम्ही पत्रकारांना चान्ससुद्धा ठेवणार नाही. पहिली सुनावणी कशासाठी आहे तेही नक्की आहे, दुसरी सुनावणी कशासाठी आहे तेही नक्की आहे, सुप्रीम कोर्टच्या जजमेंटच्या आधारांवर. अगदी म्हणजे तुम्हाला ते जे आहे की नाही ते बाहेर बातम्या चालवण्याची सुद्धा संधी ठेवणार नाही. मग संधी ठेवणार नाही म्हणताय तुम्ही, चान्स ठेवणार नाही म्हणताय, कोर्टात जाणार हेही सांगताय, मुद्दे अनेक तयार करताय. प्रश्न एक येतोय मनात फक्त की तुमचा नेमका विरोध कशाला आहे? सरकारने घेतलेल्या निर्णयाला, का मराठा समाजाला आरक्षण मिळतंय किंवा त्यांना दिलासा मिळतोय त्याला, का मराठा समाजाला दिलासा मिळूच नाही याला? नेमकी भूमिका काय तुमची? म्हणजे की तुम्हाला वाटत नाही की सगळ्यांनी इक्वल व्हावं समाजात? अनइक्वल्सला इक्वल केलं जातं आहे, इक्वल्सला अपलिफ्ट केलं जात नसते. मराठा भावांना अपलिफ्ट राजकारणाच्या मतासाठी केलं चाललं आहे. आणि माझी भूमिका मी सांगितलं, ब्राह्मण गुणवंत असेल हे त्याचा दोष नाही. म्हणजे मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला नाहीच आहे? मला सांगा, विखे पाटलांनी जाहीर करावं त्यांच्या मतदारसंघातल्या किती, त्यांच्याकडे ज्या कॉम्पिटिशन फीसमधल्या जागा असतात त्या किती जागा त्यांनी दिल्या. त्याचे कुटुंबीय जरंगेसोबत आंदोलनांमध्ये आम्ही पाहिले. त्यांनी ती व्हाईट पेपरसुद्धा जाहीर करावं कमल किशोर कदमांनी, पतंगरावनी, डी वाय पाटीलनी. अहो सांगतो, हे काय मी आज नाही आहे, मी तुम्हाला सांगतो सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंनी म्हणजे मागच्या दसऱ्याला हे शपथ घेतली आहे. मी कधी लढलो माहिती आहे का तुम्हाला? मी लढलो जेव्हा 2000च्या दशकामध्ये ही काही मंडळी आहे ती समोर बसलेली तुम्ही आहात, तुम्ही पाहिलेलं होतं की हे जे 50% जे या कॉम्पिटिशन फीजमध्ये ज्या संस्था चालकांकडे जागा आहेत त्याच्यातसुद्धा जे आहे सर्वांना स्थान असलं पाहिजे, त्याच्यासाठीची लढाई आम्ही लढलोत. आणि त्याच्यामुळे मला सांगायचं आहे, तात्विक मुद्दा आहे, गुणवंतांच्या खुल्या वर्गातल्या जागा कमी होऊ नये. आणि माझे मराठा भाऊ सामाजिक मागास डंके की चोट पे नाहीत. आणि त्यांच्या या बिलमध्येच बघून घ्या ना तुम्ही, आहेत का बिलमध्ये काय लिहिलेलं आहे? बिलमध्ये सामाजिक म्हणजे आत्महत्या वेदनादायी आहे, राईट टू लाईफ आहे. मी जरंगेंना सुद्धा बघा, त्यांची प्रकृती खराब झाली तर मी काय बघा, ते काँग्रेसांना वाटत असेल त्यांचं बरं वाईट व्हावं जरंग्याचं, पण मी जरंग्याचं बरं वाईट होऊ दिलं का? मीच दाखवलं कोर्टाला, मीच दाखवलं की नाही? मी जसं सांगितलं होतं लॉ अँड ऑर्डर माननीय उच्च न्यायालयाने बघावं लागतंय. तुम्ही लोक म्हणले होते नाही. आता जे समोर बसलेले हसणारे पत्रकार म्हणत होते की ती एक याचिका गेली, मी मुद्द्यासोबत जातो, कायद्यासोबत जातो. मी परत दाखवलं, कोर्टाने मला विचारलं होतं की सदावर्ते एखाद्याच्या उपोषणाला आम्ही कसं थांबवायचं ते दाखवा, त्याची प्रकृतीवर कसं दाखवायचं. मीच होतो कॉमन कॉजेस वर्सेस युनियन ऑफ इंडियाची जजमेंट दाखवणारा, पॅरेग्राफ नंबर 96 अशोक भूषण साहेबांची जजमेंट, त्यांचा पॅरेग्राफ दाखवणारा. आणि त्यानंतर जरंगेची इच्छा असो की नसो, वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं, तहसीलदारने सांगितलं, लगा दो दवाई, लगा दो सलाईन, उपोषण राहते का? शानबाग माझी ताई भगिनी जी के एम हॉस्पिटलमध्ये होती, ती सलाईनवर किती दिवस व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये सुद्धा राहू शकते. बरोबर आहे, अनेक मुद्दे उपस्थित करतात. म्हणजे आता हे पहा, म्हणजे आता गुणरत्न सदावर्ते यांचं एकच म्हणणं आहे की मुद्द्याचं बोला, पण त्यांची लढाई कायम सुरू असते कायद्याचं बोला. आता कसं आहे की 102वी घटना दुरुस्ती, 105वी घटना दुरुस्ती, आतापर्यंत या 2 घटना दुरुस्ती झालेल्या आहेत. आज विधानसभा विधान परिषदेमध्ये एकमतानं मंजूर झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न झालाय का, हा मुद्दा अनुत्तरित राहिलेला आहे. मी दिलेला शब्द पाळला असं मुख्यमंत्री म्हणतायत, ते आनंदी आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घटकांमध्ये किंवा ओबीसी समाज सुद्धा की मराठा समाजाला म्हणजे ओबीसी मधनं आरक्षण न दिल्यानं
ओबीसी समाजही स्वागत करत आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे मतमतांतरे होत आहेत. पण जिथून हा लढा सुरू झाला, अधिक आक्रमक झाला, ते मनोज जरांगे पाटील मात्र सगळे सोयरे या शब्दावरनं आजही अडून बसलेत आणि या विधेयकाचं त्यांनी स्वागत केलं नाही आहे. मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण सुरू करत आहे. म्हणजे अजूनही समाजामध्ये कोणी आनंदी आहे तर कोणी दुःखी आहे. पण कायद्याचं काय असं म्हणत मी हायकोर्टात जाणार, आणखीन याचिका दाखल करणार आणि आव्हान देणार या आपल्या भूमिकेवर गुणरत्न सदावर्ते ठाम आहे. आरक्षण या विषयावरनं अनेक वेगळ्या प्रकारचे तिढे तसेच कायम आहे. अवघ्या काही दिवसावरच धनगर आरक्षण या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला. आणखीन त्यांना आरक्षण म्हणजे धनगर आणि धनगड या शब्दावरनं जी कॉन्ट्रोवर्सी तयार झाली होती त्या चारही याचिका त्यांनी फेटाळल्या. अनेक वेगळ्या प्रकारच्या याचिका आरक्षणासाठी येत आहेत. 2014ला पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळ्यात पहिल्यांदा 16% दिलं मराठा समाजाला, म्हणजे विधेयक मांडलं होतं. त्यानंतर जी लढाई सुरू झाली, देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या विषयामध्ये जी भूमिका घेतली ती उच्च न्यायालयाने मान्य केली होती आणि ते आरक्षण टिकवलं होतं. पण सुप्रीम कोर्टामध्ये मात्र हे आरक्षण टिकलं नाही. दरम्यान सरकार बदललं होतं, उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं. पुन्हा सरकार बदललं आणि पुन्हा कायद्याची नव्यानं लढाई आता सुरू होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. आरक्षणाचा तिढा हा अजूनही सुटला आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येणार नाही. पण कोणत्या तरी गोष्टीचा तिढा सुटायचा असेल तर त्याची सकारात्मक सुरुवात होणं महत्त्वाचं आहे. हे तितकं काही कमी नाही आहे. आज जे काही विधान परिषदेत झालं, आज जे काही विधानसभेत झालं, आज जी भूमिका मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली, जी सत्ताधाऱ्यांनी घेतली, आता राज्यपालांकडे सुद्धा हे मंजुरीला जाईल, याला सकारात्मक पाऊल असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. शब्दांची फोडणी ही सातत्याने होत राहील, पण शेवटी कायद्याच्या आधारावर जर का दिलेली गोष्ट टिकवायची असेल तर सगळे सोयरे या शब्दाची जर का त्याला अडचण येत असेल तर तो टाळून जर का हे मंजूर होत असेल तर ही एक नवी सुरुवात नक्की म्हणता येईल. अर्थात कायद्याची लढाई ही कायद्याच्या माध्यमातूनच कोर्टात केली जाते. आणखीन तिथेच गुणरत्न सदावर्ते यांचा कायद्याचं काय हा मुद्दा येतोच. काही प्रश्न अनुत्तरित कायम असतात, काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न कायम केला असतो. पण येत्या दिवसामध्ये अनेक निवडणुका आहे आणि निवडणुका तोंडासमोर ठेवून राजकीय भांडवल मात्र या मुद्द्याचं प्रत्येक पक्ष करणार हे निश्चित. व्हिडिओ जर्नालिस्ट राजेश हेळगावकरसह मी प्रशांत बाग काही काळासाठी तुमची विश्रांती घेतो. कारण ही विश्रांती काही काळच नक्की राहणार आहे. कारण या विषयावरनं गदारोळ, या विषयावरनं आनंदोत्सव, या विषयावरनं कायद्याची लढाई, या सगळ्याच गोष्टी सातत्यानं आता अधिक जोमानं घडणार, त्याही तुमच्यासमोर आम्ही मांडणारच. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त